वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आहे इरा आणि आज मी दाखवणार आहे तुम्हाला माय कॉम्पॉस अँड पाउचेस कलेक्शन. तर हे व्हिडिओ एंडमध्ये बघा, पण मी खूप सारे आहेत आणि तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. सर्वात पहिले हे मॅग्नेटिक कॉम्पॉस आणि इथे डायमंड्स चिपकलेले आहेत आणि इथे पण चिपकलेले आहेत आणि खूप चांगले दिसतात. आणि मी याला एवढे टाईम वापरलं पण ह्याचे जे शार्पनरचे पार्ट अजून खराबच झाले नाही आणि मला याला जास्त यूज करायला आवडत नाही. बाकी तर मी आणि माझ्या फ्रेंडने पेनने काय नाही काय केलेलं, पण मी ते कवर केलं कारण ते घाण दिसत होतं. ठीक आहे. आता यानंतर आहे हे मिकी माऊसचं. हे मला असंच भेटलं आहे, मी घेतलं नाही आहे. जे सगळे पावतात ना ते मला भेटले आहेत, मी त्याच्यातलं एक पण घेतलं नाही आहे आणि एक घेतलेलं आहे, एकच घेतलेलं. तर हे माझं मिकी माऊसचं पाऊच. आता मी यूज काय करणार नाही आहे, फक्त याच्यात स्केच पेन्स वगैरे स्कूलला घेऊन जाईन. ठीक आहे. नेक्स्ट परत आहे माझ्याकडे मिकी माऊसचं. मी गेस करायच्यात काय असेल, पेन्सिल नाही. ह्याच्यात माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत 12 शेड्स आणि मी ह्याच्यात ठेवलं. पहिले तर ह्याच्यात होतं, मी तेच ठेवलेलं होतं. हे खूप चांगले दिसते मिकी माऊसवाले, दोन आहेत, ते पण मला भेटले आहेत. ओके. तर तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण व्हिडिओ खूप मोठी होऊ शकते. हां. आणि त्यानंतर आहे हा माझा स्कूलचा पाऊच, तो मी घेऊन जाते आणि हा खूप चांगला आहे, म्हणजे त्यात 2 पॉकेट्स आहेत आणि हे खूप चांगलं आहे. तर सर्वात पहिले ते फ्लावरवाले किचन लावलेलं आहे. याचं नाव माहीत नाही मला काय आहे, पण मी लावलं आहे. फर्स्ट चेनमध्ये काय बघूया चला. फर्स्ट चेनमध्ये फक्त कलर्स आहेत. हां, आणि फक्त कलर्सच आहे त्याच्यात. ठीक आहे. ते पण 10 रुपयाचे क्रेयॉन्स असतात, ते मी असं स्कूलमध्ये घेऊन जाते. टीचरने कुठल्या टेक्स्टबुकमध्ये कलर दिलं तर मी त्याच्याने करते. ओके. तर इकडलं बघ, ह्याच्यात एक सॅक्टिफिन काय आहे मला नाही माहिती, ते मी आता ठेवून देते कुठेतरी. त्यानंतर स्केल आहे, त्याचं पॅकेट पण आहे, मी ठेवतो होतं. तर हे पहिले स्केल आहे, माझी नुसती हरवते पण मी नीट ठेवते. नेक्स्टमध्ये आहे ते 3 पेन्सिल, एक पेन्सिल आहे, 2 नॉर्मल पेन्सिल आहे. तर हे मी ड्रॉइंग करते तेव्हा यूज करते, माझं फेवरेट आहे. आणि हे मी माझं नोटबुक किंवा टेक्स्टबुकचं करते, त्याच्याने मी नोटबुकचं करते. नोटबुकचे जास्त नोट्स असतात आणि आम्हाला चांगली हँडरायटिंग पाहिजे असते, तरी अप्सराची गुड हँडरायटिंगमध्ये मी ह्याची यूज करू शकते, तुम्ही पण यूज करा. त्यानंतर 2 इरेझर आहेत, एक हरवला तर मी दुसरा वापरणार किंवा संपेन पण तरी मी यूज करणार, पण मी हवारे यूज करते कॅमलिनचा. एक दिवशी मी पुढच्या चेनीत ठेवलेलं आणि मी या चेनीत शोधते, मग मी घरी येऊन दुसरं घेतलं आणि मग मला कलर करायला हे चेन म्हटलं कलर काढलं, तेव्हा बघितलं इरेझर कसं झालं. मग मला आठवलं की मी ठेवलेलं ह्याच्यात. त्यानंतर आहे एक शार्पनर, हे सगळं मी ठेवते आधी. तरी मला याची पाऊच खूप आवडते, मी स्कूलमध्ये घेऊन जाते, जसं मी तुम्हाला विचारलंच आहे. आता नेक्स्ट पाऊच. ह्याच्यात मी माझे जुने ऑइल पेस्टल्स टाकते, ते पण कधी कधी काम येतात या पाऊचमध्ये. मी फर्स्ट डे स्कूलला घेऊन गेलेली हावाला,
पण याची चेन ह्याच्यात मी नॉर्मल कलर्स ठेवते. जे ऑइल पेस्टल्स आहेत ते खूप जुने झाले आहेत तर मी ह्याच्यात ठेवले असते. ते पण मला गिफ्टमध्ये भेटले आहे. हे पण म्हणजे सर जास्त तर मला भेटलेलेच आहे. ओके, तर त्यानंतर आहे हे RR आलं. हे बॉईजचं ते पण मला गिफ्टमध्ये भेटलं आहे. माहीत नाही कोणी दिलं आहे, मी सांगू शकते नाही. त्याच्यात कलर पेन्सिल्स आहेत. आणि पाटी पण कलर पेन्सिल्स आहेत. पण जो इकडे जागा नव्हती म्हणून मी पुढे ठेवले आहेत कलर्स. हे पण जुनेच आहेत खूप. आणि हे पण ओके. तर त्यानंतर लास्टली आहे माझा हा वाला पाऊच. त्याच्यात मी माझे ते हे काय फाईन निबवाले स्केच पेन असतात ना ते, आणि काय पेन्स पण आहेत. कारण त्याचा डब्बा खराब झाला आहे. पण याच्यात शार्पनर पण आहे, त्याच्यात कचरा स्टोर होतो. आणि बाकी असे कलर्स स्केच पेन्स म्हणजे, आणि काही कलर पेन्स नाही की अजून आहेत, मी ठेवू शकते पण याच्यात जागा नाही आहे, आता मी ठेवलं असतं. हे आहे एक रिबन. इथे मला वाटतं नाही याचं, पण मी एक दिवशी काढून बनवेन. आणि काही शिट्टे आहेत वेगळ्या कलर्सचे. आपल्या स्कूलचा हाऊस कलर असतो ना रेड ब्लू, पण त्यांच्याकडे पण रेड नव्हतं म्हणून मी हे घेतलं ऑरेंज. वेगळे कलर्स आहेत, लुडोचे असतात तसेच. लास्टली ब्लॅक कलर आहे. मी स्क्रॅच बनवणार होती, ते स्क्रॅच असतं तर मी ऑइल पेस्टर केला आणि त्याच्यावर हा पेंट टाकला तर तो नीट दिसतच नव्हता. मग मला आठवलं की याच्यात पाणी टाकायचंच नाही आहे, कारण मी याच्यात पाणी टाकलेलं ना, सगळं टाकायचं होतं, एकदम थोडंसं पाणी टाकायचं होतं. मग मी ते ब्लॅक कलरचा ऑइल पेस्टल असतो तोच टाकला. आणि अजून एक काय हो बाकीचे चिट्टे आहेत, मी कायच करू शकते. हा लास्ट नाही आहे, मला अजून बघायचं आहे कारण मी बघितलं नाही आहे ते किती आहेत. 1 minute. नेक्स्ट आहे हा आहे ते इग्नोरच करा कारण हे खूप छान दिसतंय. हे कॅन्डलिनचं जॉमेट्री बॉक्स आहे आणि आतमध्ये दाखवते. म्हणजे याच्यात माझे सगळे वॅक्स क्रेयॉन आहेत, जेवढे पण वॅक्स क्रेयॉन आहेत तेवढे. फक्त मी एक वॅक्स क्रेयॉनचा डब्बा ह्याच्यात ठेवलेला आहे, ते मी टेक्स्टबुक शॉपमध्ये कलर करायला नेते. आणि हे मला गिफ्टमध्ये भेटलं आहे. हा 10 रुपयाचा आहे, तो 12 रुपयाचा आहे, म्हणजे कलर 1 रुपयाचा आहे. आणि हे जुने डॉम्सचे होते ना माझ्याकडे वॅक्स कलर्स, ते पण आहेत. आणि याच्यात जे लॉंगवाले असतात ना ते पण आहेत. आणि त्याचा डब्बा कुठेतरी हरवलेला म्हणून हे वॅक्स हां सांगितलं तसं मी. हे वॅक्स क्रेयॉन्सचं स्मेल खूप चांगलं करतं. कोणाला पण याची कॅन्डल बनवायची तर बनवू शकतात. ह्याची तर खूपच चांगलं स्मेल येते. हां ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कशी लागली, चांगली लागली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय गाईज.